नमस्कार मंडळी. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था ठाणे विभागाच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. मंडळी, प्रत्येक मूल, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. तिची निर्णय घेण्याची, विचार करण्याची, शिकण्याची तसंच व्यक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. अशा वैशिष्ट्यांचा शोध घेऊन त्याला दिशा देणं गरजेचं असतं. प्रत्येक बोटावरील ठसा हा जगात अद्वितीय असतो. प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्व ही अद्वितीय असते. आज आपण पूर्णपणे बोटांवर बोलणार आहोत आणि मुलांचं करिअर, त्यांची क्षमता याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. अभ्यासू, संवेदनशील आणि अनुभवी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत सौ शुभदा प्रशांत येवले. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. या चर्चासत्रात शुभदाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद स्नेहलताई. तुम्ही या एका वेगळ्या विषयावर बोलण्याची संधी मला दिली. प्रबोधन संस्था यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. अभिनंदन यासाठी की एक वेगळा विषय आज पालकांसमोर येणार आहे. वेगळ्या विषयाचे चर्चासत्र होईल आणि आभार म्हणजे त्याबद्दल तुम्ही मला निवडलं, इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. शुभदाताई, आज आपण फिंगरप्रिंट अनालिसिस याबद्दल बोलणार आहोत. तर हे नक्की काय आहे, यातून काय कळतं, याबद्दल जरा सविस्तर माहिती द्या. हो, नक्कीच. खूप छान प्रश्न विचारलाय स्नेहलताईंनी. फिंगरप्रिंट अनालिसिस हे बऱ्याच पालकांसाठी नवीन आहे आणि मेन म्हणजे एक सायन्स आहे हे, की आपल्या 10 बोटांवर जे ठसे असतात त्याच्याबद्दलचं हे अनालिसिस आहे. तरी प्रत्येक बोटावरचे प्रत्येकाचे जे पॅटर्न आणि ठसे आहेत ते प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक मूल, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. आणि सायन्स ह्याच्या मागचं सायन्स हे आहे की हे जे पॅटर्न्स आहेत किंवा बोटावरचे जे ठसे आहेत ते मूल जेव्हा आईच्या गर्भात असतं, 3 महिन्याचं असतं, तेव्हाच हे पॅटर्न तयार होतात. आणि हे पॅटर्न एकदा तयार झाले की ते मूल जन्माला आल्यानंतर वाढतं, मोठं होतं. अगदी त्याच्या मरणापर्यंत ते पॅटर्न, ते चेंजेस होत नाही त्याच्यात कुठल्याच प्रकारचं. आणि हे जे कनेक्शन आहे डायरेक्टली कनेक्टेड टू ब्रेन. त्यामुळे ह्याच्या थ्रू आपल्याला ब्रेनचं कनेक्शन कळतं, की ब्रेनचं पोटेन्शियल कळतं, की नेमका ब्रेन कसा आहे, मूल कसं आहे, व्यक्ती म्हणून मूल कसं आहे. तर त्याच्या स्वभावापासून तर त्याच्या करिअर पर्यंत आणि त्याच्या स्ट्रेंथ पासून त्याच्या विकनेसेस पर्यंत त्याचे सुप्त गुण कुठले आहे, जन्मजात असलेले गुण कुठले आहेत. तर बऱ्याच गोष्टी या अनालिसिस थ्रू कळतात. ताई, आता ह्या फिंगरप्रिंट अनालिसिसद्वारे फक्त मुलांचं करिअरच कळतं की अजून दुसरं काय कळतं त्यातून? ऍक्च्युली फिंगरप्रिंट अनालिसिसद्वारे फक्त करिअरच कळतं असं नाही, पण करिअर हे जे समजतं ते ऑन द बेसिस ऑफ की त्याच्या स्ट्रेंथ, त्याचे विकनेसेस, त्याचा स्वभाव, तो किती समाजात मिक्स होऊ शकतो, का एकटं राहू शकतो, त्याला कशाची आवड आहे, त्यानंतर सेल्फ मॅनेजमेंट त्याचं कसं आहे, त्याला पॅरेंट्सच्या सपोर्टची गरज आहे की त्याचे डिसिजन्स तो स्वतः पॉवरफुली घेऊ शकतो आणि करेक्ट असू शकतात. फायनान्शियल मॅनेजमेंट त्याचं कसं आहे, त्यानंतर लॉजिकल ब्रेन त्याचा कसा आहे, क्रिएटिव्हिटी अकॅडमिक मध्ये पण दिसते आपल्याला आणि बाहेर जेव्हा जगात ती दाखवायची असते तेव्हा ते क्रिएटिव्हिटीचे जे स्किल्स आहेत ते कितपत आहेत, फिजिकल एनर्जी, कम्युनिकेशन स्किल्स कसं कसं आहे, म्हणजे त्याचा तो पुढे जेव्हा जॉब किंवा बिझनेस करेल तर तो त्याचं कम्युनिकेशन स्किल पॉवरफुल आहे की तो तिथे अप्लाय करू शकतो का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स समजतो. याचा अगदी लहान वयापासून त्याचा इमोशनल इंटेलिजन्स आम्हाला अनालिसिस थ्रू कळतो. त्याच्यानंतर त्याच्या अकॅडमिक त्याचं कसं असेल, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याचा स्वभाव कसा आहे अशा, आणि त्याची एक पूर्ण कम्प्लीट व्यक्तिमत्व, कम्प्लीट पर्सनॅलिटी तुम्हाला फिंगरप्रिंट अनालिसिस थ्रू. आणि बऱ्याच अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी कळतात की ज्या आई वडिलांनीही नोटीस केलेल्या नसतात, की त्याचे स्ट्रेंथ असू दे किंवा विकनेसेस असू दे. तर त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण आपण प्रिंट अनालिसिस वरून कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे फिंगरप्रिंट अनालिसिस आहे किंवा हे जे असेसमेंट आहे ते कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी उपयोगी आहे? फिंगरप्रिंट अनालिसिस हे ऍक्च्युली वयाची अट नाहीये, कारण प्रिंट्स हे पोटातच डेव्हलप झालेले असतात आईच्या मुलाचे प्रिंट्स. तर त्यामुळे 1 वर्षाच्या मुलापासून तर रिटायरमेंट लेडी किंवा माणसापर्यंत कुणीही याचा फायदा म्हणजे उपयोग घेऊ शकतो या अनालिसिसचा.
तर जेव्हा मूल आईच्या पोटात असतं त्याच्यावर ते प्रिंट्स तयार झालेले असतात. नंतर जेव्हा ते बाहेर येतात मग मूल हळूहळू जसं मोठं होतं तेव्हा आपल्याला आधी आई वडील बघतात की त्याला कुठले क्लासेस लावायचे, इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठे टाकायचं. तर इतर ऍक्टिव्हिटीज, अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ह्या मेनली त्याच्यात करतात. त्यानंतर मेन फोकस असतो पॅरेंटिंग कसं झालं पाहिजे, पॉझिटिव्ह पॅरेंटिंग, निगेटिव्ह पॅरेंटिंग, एन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे मुलाचं, की कारण लहान वयात मूल सगळं ग्रास्प करत असतं पटापट, आजूबाजूच्या वातावरणाचाही त्याच्यावर खूप परिणाम होत असतो. तर तो कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. दुसरं, जेव्हा मूल टीनेज मध्ये येतं तेव्हा येतो करिअरचा पार्ट. मग त्याच्यामध्ये आम्ही करिअर मेनली फोकस करतो अनालिसिस मध्ये की करिअर कुठल्या याला बेस्ट राहील. त्याच्यानंतर 12वी नंतर मग त्याचं कुठल्या स्ट्रीम मध्ये किंवा कुठल्या प्रोफेशन किंवा जॉबसाठी तो बेटर आहे हे ठरवलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढे जे हाऊसवाईफ्स आहेत त्यांच्यासाठी पण हे खूप उपयोगी आहे की काही बऱ्याच बायकांना माहीत नसतं की त्या अजून काय करू शकतात चूल आणि मूल व्यतिरिक्त. तर त्यांच्यासाठी ही टेस्ट अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर समजा काही व्यक्ती आहेत फक्त जॉब करताय, कालांतराने कंटाळा येतो तेच तेच करून, तर आणखी त्यांना त्या व्यतिरिक्त कुठले स्किल्स डेव्हलप केले की ते त्यांच्या जॉबमध्ये ते उपयोगी ठरू शकतात किंवा ते बिझनेसमध्ये पण जाऊ शकतात का, हे असेसमेंटद्वारे कळतं. किंवा एखादा व्यक्ती बिझनेसमध्ये असेल तर त्याला आणखीन त्याचा बिझनेस ग्रो करण्यासाठी त्याने काय काय केलं पाहिजे, तर हे पण या असेसमेंट थ्रू आम्ही सांगू शकतो. किंवा काही पीपल आहेत जे रिटायर्ड आहेत की आता काय करायचं पुढे, तर त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्यांना कसं पुढे डेव्हलप करायचं आणि कसं त्यांचं रिटायरमेंट लाईफ पुढे स्मूथली त्यांना जाऊ द्यायचं, त्यासाठी पण या टेस्टचा अतिशय उपयुक्त आहे. अजून एक सांगते, मार्केटमध्ये करिअर निवडीसाठी अशा बऱ्याच काही टेस्ट आहेत, पण आपल्या टेस्टचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या टेस्टमध्ये फिंगरप्रिंट अनालिसिस तर होतं पण त्याच्यामध्ये कुठलंही सॉफ्टवेअर इन्व्हॉल्व नाही आहे. करिअर गायडन्स देण्यासाठी किंवा काही त्याच्या क्षमता ओळखण्यासाठी कुठलंही सॉफ्टवेअर इन्व्हॉल्व नाही. आम्ही सॉफ्टवेअर फक्त फिंगरप्रिंट स्कॅन करण्यासाठी वापरलं जातं. बाकी करिअर गायडन्सचा रिपोर्ट आम्ही मॅन्युअली फिंगरप्रिंट स्कॅन करतो आणि इंडिव्हिज्युअल रिपोर्ट त्याचा तयार होतो. प्रत्येकाचा रिपोर्ट वेगळा वेगळा असतो. त्याच्या समजा लहान मुलं असेल तर पॅरेंटिंगवर फोकस, त्यानुसार रिपोर्ट असतो. करिअर गायडन्सबद्दल ज्याला माहिती त्याच्यात जास्त फोकस करिअरचा असतो. तर ही स्पेशालिटी आहे मेनली ह्या टेस्टची. आणि मुलांना 95% पेक्षा जास्त मार्क मिळतात, अगदी 99-100 पण मिळतात आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जावंसं वाटतं किंवा आवड असते, तर त्यांनी कुठच्या पर्टिक्युलर क्षेत्रात जावे असं तुम्हाला वाटतं? 95% मार्क्स मिळतात हे अगदी बरोबर आहे. हल्ली 90च्या वर 95-96 म्हणजे अगदी रुटीन आहे, रेग्युलर आहे, नवीन नाही. पण 95% मार्क्स म्हणजे याचा अर्थ असा होतो की मुलाला गाडी चांगली चालवता येते, पण ती गाडी नेमकी कुठल्या रस्त्याला न्यायची हे म्हणजे करिअर काउन्सिलिंग थ्रूच तुम्हाला कळू शकतं. त्यासाठी रस्ता चांगला पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी मुलाची आवड, त्याचे मार्क्स, त्याची क्षमता आणि त्याचे स्किल्स हे सगळे जर तुम्ही टेस्ट थ्रू जाणून घेतलं तर तुम्हाला प्रॉपर पाथ मिळतो की मुलाने कुठल्या रस्त्याने गेलं पाहिजे की तो योग्य ठिकाणी पोहोचेल. 95% मार्क्स मिळतात म्हणजे तो नक्कीच शिस्तप्रिय आणि मेहनती मुलगा असला पाहिजे. म्हणूनच त्याची गाडी चांगली आहे, फक्त रस्ता चांगला असला पाहिजे. कारण चांगल्या रस्त्यावर जर गाडी गेली नाही तर तो एका विशिष्ट वेळानंतर थकून जाणार. म्हणून तो जो चांगला रस्ता आहे तो जर तुम्हाला शोधायचा असेल तर टेस्ट तुम्हाला नक्कीच आहे. मुलांना आता तू मगाशी सांगितलंस की जास्त मार्क मिळाले की काय, पण हल्ली मुलांचं असं पण असतं की मुलाला वाटतं की मी आर्किटेक्ट व्हावं आणि वडिलांना वाटतं नाही नाही माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे किंवा मेडिकल फील्डमध्ये काहीतरी त्यांनी करिअर केलं पाहिजे. तर याच्यामध्ये काय तुम्ही सांगाल की कुठच्या क्षेत्रामध्ये त्यांनी गेलं पाहिजे किंवा काय अभ्यासक्रम निवडला पाहिजे? बऱ्याच म्हणजे कॉमन झालंय आता प्रत्येक घरात की मुलं काहीतरी वेगळा करिअरचा ऑप्शन निवडतात. पालकांची काहीतरी वेगळी अपेक्षा असते. मोस्टली बघत असतात की जी पालक मेनली बघत असतात की कुठल्या फील्डमध्ये जास्त पैसा आहे त्यानुसार आपल्या मुलाने तिकडे वळावं. पण याच्यामध्ये मेन थिंग असतं की समजा पालकांना वाटतंय की माझ्या मुलाला जास्त मार्क्स मिळाले आणि त्याने डॉक्टर व्हावं, तर याच्यामध्ये आधी जर तुम्ही टेस्ट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकेल की त्याचा डॉक्टरसाठी फक्त नुसती हुशारी महत्त्वाची नाही,
तर त्याच्यामध्ये एम्पथी पण तेवढीच महत्त्वाची, इमोशनल इंटेलिजन्स महत्त्वाचा, फिजिकल एनर्जी तुमची तेवढीच महत्त्वाची, फिअरफुल आहात की फिअरलेस आहात ते पण तेवढंच महत्त्वाचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्टमधून क्लिअर आउट होतील आणि मग पालकाचा आणि मुलाचा संभ्रम दूर होईल की नेमकं त्याने काय करायला हवं. त्यामुळे क्लॅरिटी आहे. समजा मुलाला जर वाटतं की मला आर्किटेक्चर व्हावं आणि त्याच्यात जर टेस्टमध्ये दिसतंय की त्याची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, लॉजिक चांगलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स त्याचे चांगले, कम्युनिकेशन स्किल चांगले, प्रेझेंटेशन स्किल चांगले, तर नक्कीच त्याने आर्किटेक्चरमध्ये जावं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, पालकांचं काही एक म्हणणं आणि मुलाचं एक म्हणणं, तर त्याच्यासाठी ज्या त्याचा इंटरेस्ट, त्याचं पोटेन्शियल, त्याच्या स्किल्स, त्याचे मार्क्स, हे सगळं जर एकत्र करून तुम्ही टेस्ट जर केली तर त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि जे योग्य असेल ते काउन्सिलर तुम्हाला सजेस्ट करणार आणि त्यानुसार म्हणजे मग त्यांना पाथ क्लिअर. म्हणजे अर्थातच ही टेस्ट केली तर बरोबर मुलगा त्या मार्गाला जाईल आणि हे पालकांनी त्याच्यावर समजून घ्यावं, प्रेशर आणणं ते करावं. समजून घ्यावं की त्याचा इंटरेस्ट कुठे. भलेही तो म्हणजे पालकांचा ऐकून जरी पुढे गेला समजा, पण कालांतराने त्याला कुठेतरी ते नकोसं वाटायला लागेल आणि स्ट्रेस येईल. तर हे पुढचे धोके टाळण्यासाठी जर आधीच टेस्ट तुम्ही पर्याय निवडला तर तुमच्या पुढच्या गोष्टींसाठी रस्ता मोकळा. आजकालची मुलं जास्तीत जास्त वेळ मोबाईल स्क्रीनवर घालवतात. यासाठी मुलांचा मोबाईल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आपण काय सांगाल? अगदी कॉमन घरात होणारी चर्चा आहे मोबाईलवर, की नेहमी होणारे वाद आहे मुलं आणि पालकांमध्ये मोबाईलवरून, की मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन झालं. पण मला असं वाटतं मुलं आणि पालकही तेवढेच ॲडिक्टेड आहेत मोबाईल संदर्भात. तर पहिलं सांगणं म्हणजे मोबाईल बंद करा हे सांगण्याऐवजी कमी करा, त्याचा वेळ कमी करा. पूर्वी कसं होतं ना, ग्राउंडवर मुलं खेळायची, पण आता तसं राहिलं नाही. मुलांना ॲप्रिसिएशन, अटेन्शन, रिवॉर्ड सगळं गेममध्ये मिळतंय. पालक तेवढा वेळ मुलांना देऊ शकत नाही. नोकरी करणारे पालक असतात, त्यामुळे मुलांचं बोलणं ऐकून घेणं हे पण त्यांना थोडंसं जड वाटतं. आई काहीतरी स्वयंपाक करते, मूल बोलतंय, आई फक्त हो हो करते. तर याच्याऐवजी पालकांनी जर त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याने जे काही काम केलंय त्या रिझल्टला रिवॉर्ड देण्यापेक्षा त्याच्या मेहनतीला जर तुम्ही रिवॉर्ड केलं तर त्याला ऑटोमॅटिकच मोटिवेशन आणि एन्करेजमेंट मिळेल. तर हे जे घरात व्हायला पाहिजे, तर मुलांना ते मोबाईलमधून मिळतं की ते गेम खेळताय, त्यांना तिथेच रिवॉर्ड मिळत आहे, ॲप्रिसिएशन मिळत आहे, वा डू बेस्ट वगैरे, हे सगळं त्यांना मोबाईलमधून मिळतंय. त्यामुळे त्यांना ते छान वाटतं, ते मोटिवेट होतात, एनकरेज होतात आणि लगेच पुढची स्टेप घेतात. तर याच्यामध्ये मुलांना वेळ दिला, क्वालिटी टाईमपेक्षा जर क्वांटिटी टाईम जर पालकांनी मुलांना दिला तर मला असं वाटतं की मुलं मोबाईलकडे वळणं मुलांचं कमी होईल. आपण त्यांना थांबवू शकत नाही, पण कमी नक्कीच करू शकतो. आणि त्यांना जो काही वेळ मिळतो दिवसभरात, रिकामा वेळ असतो शाळेनंतरचा, तर त्यासाठी तुम्ही काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्लासेसमध्ये जर तुम्ही त्यांना टाकलं, काही स्किल्स शिकवण्यामध्ये जर त्यांना गुंतवलं, तर त्यांना नक्कीच मोबाईल बघण्याचा वेळ त्यांचा कमी होऊ शकतो. हा दुसरा उपाय. तिसरं म्हणजे अगदीच बघायचं असेल तर तुम्ही त्याला स्केड्यूल करून देऊ शकता टाईम, की आता एवढा वेळ अभ्यास आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे. मग मोबाईल मिळणार आहे म्हणून मग तो अभ्यास नक्कीच करेल, मग मोबाईल आणि मग स्पोर्ट्स. जर हे तुम्ही त्याचं स्केड्यूल केलं तर त्याचं नक्कीच कमी होईल. आणि जेव्हा मुलाच्या हातात मोबाईल असतो तेव्हा त्याला आता बघू नको, बस झालं, बंद कर हे सांगण्यापेक्षा आता आपण अभ्यासाला बसूया, मी तुझ्यासोबत बसतो, आपण दोघं मिळून करूया. किंवा काही काम असेल तरी आता मोबाईल बंद कर याच्याऐवजी चल आपण दोघं मिळून हे काम करूया, असं जर सांगितलं तर मुलगा नक्कीच मोबाईलच्या व्यसनापासून दूर होऊ शकतो. तुम्ही टेस्ट केली तर याच्यामुळे तुम्हाला मुलाचा कुठल्या अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला घालायचंय ते समजू शकतं. त्यानुसार तुम्ही त्याला त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये एनरोल करू शकता. काही आउटडोअर स्पोर्ट्स असतील किंवा काही क्रिएटिव्ह गेम्स असतील, त्याच्या क्रिएटिव्ह आर्ट क्राफ्ट असेल, डान्स असेल, एखादा स्पोर्ट्स असेल, तर त्याच्यात जर तुम्ही त्याला एनरोल केलं तर त्याला पुढे पण नक्कीच त्याच्या करिअरसाठी फायदा होईल आणि आत्ता मोबाईलपासून दूर व्हायला मदत होईल. आजकालचे पालक मुलांना लाखो रुपये खर्च करून वेगवेगळे क्लासेस लावतात, त्याच्यावर खर्च करतात. परंतु आपली ही जी टेस्ट आहे ही जर करायची असेल तर याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? अगदी बरोबर आहे. आजकाल पालक कोचिंग क्लासेसवर खूप पैसे खर्च करतात, लाखो रुपये खर्च होतात, पण त्यांना माहीत नसतं
की हा तिथे कितपत टिकू शकेल आणि कितपत त्याचा उपयोग करून घेईल म्हणून. म्हणजे एक असं होतं की चुकीच्या म्हणजे बूट महागडे आहेत, पण चुकीच्या पायात टाकले तर त्याला चालता येईल का? अजिबातच नाही. ते बूट किती महागडे असले तरी त्याला चालता येणार नाही, कारण ते चुकीच्या पायात टाकले. तर टेस्ट जर तुम्ही केली तर यामुळे तुमचा एकतर वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि एनर्जी वाचते. जेव्हा तुम्ही कोचिंग क्लासेसवर खर्च करता तेव्हा मुलाचा वेळ, मुलाचं अख्खं वर्ष, पालकांचा पैसा, मुलाची एनर्जी एवढं खर्च झालेलं असतं. जर टेस्ट केली आणि तुम्ही परफेक्ट रोडमॅप जर घेतला आणि त्यानुसार त्याला त्या वेळेने जर जाऊ दिलं तर मुलाचा डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस येत नाही आणि तो जे काही पुढे करणार आहे ते कॉन्फिडेंटली करेल आणि पालकांचा वेळ, पैसा अजिबात वाया जाणार नाही, मुलाची एनर्जी वाया जाणार नाही, एवढं मला वाटतं. म्हणून नक्कीच कुठेही क्लासेस लावण्याच्या आधी किंवा करिअर निवडण्याच्या आधी जर टेस्ट करून घेतली आणि पाथ रोडमॅप घेतला करिअरचा तर नक्कीच फायद्याचा ठरेल मुलाच्या. आजकाल खूप विविध प्रकारचे कोर्सेस आलेले आहेत. त्याच्यानंतर सोशल मीडिया आहे, नेटवर्क आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मुलांमध्ये चिंता आणि ताणतणाव खूप प्रमाणात दिसून येतो आणि अशा याच्यात मुलं आपला आत्मविश्वास गमावून बसतात. मग यासाठी आपली ही असेसमेंट काही उपयोगी होऊ शकते का किंवा काही मदत करू शकते का? हो, मुलांना स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी असेसमेंट नक्कीच हेल्प करते. कारण एकदा असेसमेंट केली की त्यांना त्यांचा करिअरचा पाथ क्लिअर मिळतो की त्यांना काय करायचं आहे, ते कशासाठी बनलेले आहेत हे त्यांना मेन म्हणजे कळतं आणि तिथपर्यंत त्यांना कुठल्या वेने जायचं आहे. त्यामुळे ती चिंता कमी होते की आपल्याला पाथ पण मिळाला आहे, कसं जायचं आहे तेही समजलं आहे. मग ते माइंडला एकदा सांगितलं जातं की मी यासाठी बनलो आणि मला असं जायचं आहे, त्यामुळे ते त्या मार्गाने जायला तयार होतात. त्यामुळे स्ट्रेस आणि चिंता कमी होऊन कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक गेन होतो आणि त्यामुळे त्यांना ते ज्याच्यासाठी बनले तर त्याच्यात ते सहज अचीव करू शकतात. मुलांमध्ये खूप गुण असतात पण पालकांना ते माहीतच नसतात. मग अशा वेळेला तुमच्या असेसमेंटचा काही उपयोग होऊ शकतो का? हो, नक्कीच असेसमेंटचा उपयोग होतो मुलांचे लपलेले गुण शोधण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे पालक मुलांना एक विद्यार्थी म्हणून बघत असतात की अकॅडमिक्समध्ये त्याचा किती स्कोर येतोय आणि तो कसा आहे. पण असेसमेंटमध्ये मेनली कळतं की ॲज अ पर्सन म्हणून हा विद्यार्थी कसा आहे. फक्त विद्यार्थी म्हणूनच नाही बघितलं जात, तर एक व्यक्ती म्हणून पूर्णपणे कळतं की हे मूल कसं आहे. तर त्याच्यात त्याच्या लपलेल्या ज्या काही क्षमता आहेत अकॅडमिकच्या व्यतिरिक्त, की कम्युनिकेशन स्किल आहे, टेक्नॉलॉजीमध्ये मूल कसं आहे, लिडरशिप स्किल त्याचं कसं आहे, सोशल स्किल कसे आहेत त्याचे, ह्या बऱ्याच स्किल्स त्याच्या समजतात असेसमेंटमुळे, ज्या शाळेत जेव्हा मुलं असतं तेव्हा नाही कळत. त्याच्यानंतर दुसरं मुलाची लर्निंग स्टाईल कळते, म्हणजे कुठल्या पद्धतीने मूल चांगल्या प्रकारे शिकतंय. की काही मुलं, प्रत्येक मूल वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिकत असतं, प्रत्येक मूल वेगळं आहे. त्यामुळे काही मुलं ही कोण ऐकून शिकतंय का जास्त, की म्हणजे लिहून सराव करून शिकतंय का, की काही एक्सपेरिमेंट्स करून शिकतंय का. तर ही पूर्ण क्लॅरिटी असेसमेंटमध्ये येते. त्यामुळे लपलेले गुण जास्तीत जास्त समोर येतात की मूल नेमकं कसं आहे ना. हल्ली वाढत्या वयातली मुलं अचानक जिद्दी होतात, हट्टी होतात, पालकांचं ऐकत नाही. तर अशा वेळी तुम्ही पालकांना काय सांगा? अगदी योग्य प्रश्न आहे हा, की हल्लीच्या याच्यात मुलं खूप हट्टीपणा करतात, पालकांचं ऐकत नाही आणि त्यामुळे स्ट्रेस घरामध्ये निर्माण होतो, पालक आणि मुलांमधले वाद वाढतात. अगदी बरोबर आहे. तर याचं मेन रिझन म्हणजे एकतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्यासाठी काही नसतं, त्यांना कुठेतरी ओपन होता येत नाही. कम्युनिकेशन गॅप वाढत चाललाय मुलांमधला आणि पालकांमधला. तर त्यामुळे त्यांच्यातला गॅप वाढल्यामुळे स्ट्रेस निर्माण झालाय आणि गोंधळ निर्माण झालाय. तर याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी प्रथम त्या मुलांना समजून घ्यायचे की तू असा का वागतोय हे विचारण्यापेक्षा तुला कशाचा त्रास होतो हे विचारा. त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना बोलू द्या. बडबड करणं वेगळं आणि भावना ओपन करून पालकांनी त्या भावना समजून घेणं ही गोष्ट वेगळी. तर त्यामुळे त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना नेमकं काय त्रास होतो, काय चिडचिड होती, ही प्रेमाने पेशंटली पालकांनी मुलांना समजून घ्यायचं. दुसरं म्हणजे त्यांच्यावर रूल करू नका की हेच कर किंवा तेच कर.
असंच झालं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, तू हे का केलं, ते का केलं. ह्याच्याऐवजी ना पालकांनी त्यांना ऑप्शन्स दिले पाहिजे. 2 चॉईस तरी दिल्या पाहिजे ॲटलीस्ट. सपोज तुम्ही काही खरेदी करायला गेले, कपडेही खरेदी करायचे असतील तर हेच घे हे म्हणण्यापेक्षा 2 ऑप्शन्स द्या त्यांना, की मला हे पण बेटर वाटते, हे पण. नाऊ यू डिसाईड व्हॉट यू लाईक. तर त्यामुळे त्यांची डिसिजन मेकिंग पण वाढते, आतला गोंधळ कमी व्हायला मदत होते आणि क्लॅरिटी येते. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच त्यांना पुढे लाईफमध्ये डिसिजन घ्यायला मदत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नियम आणि मोकळीक याच्यात बॅलन्स ठेवा. काही नियम जरी तुम्ही घालून दिले तरी त्याच्यासोबत मोकळीक पण त्यांना द्या. म्हणजे त्यांना मित्रासोबत कुठे रात्री बाहेर पार्टीला जायचं असेल तर रात्री 10 पर्यंत घरी यायचा हा नियम तुम्ही ठेवा, पण कुठे जायचंय हे मात्र त्याला ठरवू द्या. तर तुम्ही जर हा समतोल साधला तर मला असं वाटतं की पालक आणि मुलांमधला जो गॅप आहे तो कमी होईल आणि सुसंवाद निर्माण होईल घरामध्ये, वाद होण्याच्या ऐवजी. हल्लीच्या युगात AI वेगाने वाढत चाललेलं आहे, मुलांचं चित्र बदलत चाललेलं आहे, मुलांना सगळं रेडी मिळतं. अशा वेळी तुम्ही पालकांना आणि मुलांना काय सांगू शकतात किंवा या टेकचा काय फायदा होऊ शकतो? हो, AI मुळे नक्कीच चित्र बदलतंय, AI वेगाने पुढे जाते. पण AIला न घाबरता AI सोबत कसं शिकायचं हे मुलांना जर तुम्ही शिकवलं तर नक्कीच AI न शिकणारी मुलांची जागा AI शिकणारे मुलं नक्कीच घेतील आणि पुढे जातील. तर AIला आपण टाळू शकत नाही, पण त्याच्यासोबत शिकायचं. आता काही स्किल्स ज्या आहेत त्या AI जरी किती पुढे गेलं तरी मुलांनी जर डेव्हलप केला तर त्यांना त्यांचा नक्कीच फायदा आहे. जशी क्रिएटिव्हिटी आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, एम्पथी आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जर मुलांनी साईड बाय साईड शिकल्या तर AI कितीही पुढे गेलं आणि किंवा त्यांचा जॉबला पण ह्या स्किल्सचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. समजा तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलं असेल तर त्यासोबत मग तुम्ही AI प्लस डिझाईन, AI प्लस कम्प्युटर सायन्स असं काहीतरी जर AI थ्रू जॉईन केलं तर नक्कीच तुम्हाला AIचा पुढे याच्यात वापर होईल. पण AI मुळे जॉब जातील ही भीती मात्र आधी मनातून काढून टाकली पाहिजे. जर तुमच्याकडे स्किल्स असतील, तुम्ही शिकलेले असाल तर दर 6 महिन्यातनं जर तुम्ही एखादं स्किल मुलाला शिकवलं की व्हिडिओ एडिटिंग आहे, डेटा अनालिसिस आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, तर असे जर काही स्किल तुम्ही मुलाला शिकवले तर नक्कीच तुम्हाला त्याचा मुलाला पुढे फायदा होईल. तर सतत शिकत राहा AI सोबत, AIला घाबरू नका, एवढाच संदेश मी इथून देऊ इच्छिते. काउन्सिलिंग केल्यानंतर मुलांमध्ये कुठले सकारात्मक बदल होतात, पालकांना दिसून येतात? काउन्सिलिंग केल्यानंतर पालक आणि मुलं यांच्यातलं बॉन्डिंग घट्ट झालेलं असतं, कम्युनिकेशन स्मूथ झालेलं असतं, कारण त्यांना क्लॅरिटी आलेली असते की आपलं मूल नेमकं कुठल्या दिशेला योग्य दिशा त्यांना मिळालेली असते. त्यामुळे क्लॅरिटी आल्यामुळे ना मुलाचा कॉन्फिडन्स पण गेन झालेला असतो. तर त्यामुळे जे गोंधळ असतो, कन्फ्युजन टू क्लॅरिटी, हे टेस्टमुळे त्यांना क्लिअर आउट होतं. तर काउन्सिलिंगमुळे बराच फायदा. एखादं मूल जर अभ्यासात कमी असेल तर याचा अर्थ असा होतो का की त्याला भविष्य नाही? नाही, ॲक्च्युली असं नाही आहे. कारण मार्क्स जे मिळतात मार्कशीटमधले ते तुमची वर्षभराची शाळेची मेहनत आणि पुस्तकातला अभ्यास ह्याचा तो पुरावा असतो ॲक्च्युली. पण जर मुलं अभ्यासात कमी असेल म्हणजे त्याला भविष्य नाही असं नाही आहे. बाकीचे इतर क्षेत्र भरपूर आहेत अकॅडमिक व्यतिरिक्त, की जसं स्पोर्ट्स आहे, क्रिएटिव्हिटीमध्ये डिझायनिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, लिडरशिप स्किल्स आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहे. ह्या इतर स्किल्स जर तुम्ही डेव्हलप केल्या तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते अचीव करू शकता. तर यासाठी तुम्हाला आधी टेस्ट थ्रू जाणून घ्यायला लागेल की मुलाचा इंटरेस्ट नेमका कशात आहे, त्याचे कुठले स्किल्स त्याला डेव्हलप करावे लागणार आहे. तर तो इंटरेस्ट आणि स्किल आणि त्याचं पोटेन्शियल हे एकदा कळलं, त्याची फिजिकल एनर्जी की हे सगळं एकत्र केलं की मग बरोबर कळणार की मूल अभ्यासाव्यतिरिक्त आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये त्याचं पोटेन्शियल दाखवू शकतं. मंडळी, आत्तापर्यंत आपण शुभदताईंच्या तोंडून सगळं ऐकलं की त्यांनी फिंगरप्रिंट ॲनालिसिस म्हणजे काय किंवा त्याचे फायदे काय, ते कसं करायचं वगैरे. तर ह्या गोष्टीचा शुभदताई तुम्हाला मी विचारते, जर समाजाला काय मार्गदर्शन करायचं असेल, त्याचा फायदा करायचा असेल तर तुम्ही समाजाबद्दल काय योगदान द्याल?
किंवा त्यांच्यासाठी काय तुम्ही तुमच्या थ्रू काय सांगू शकाल? नक्कीच म्हणत आहे. मला नक्कीच आवडेल की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर समाजातील मुलांना आणि पालकांपर्यंत हे पोचावं आणि त्यांना माझ्या थ्रू ही मदत व्हावी हे करायला मला नक्कीच आवडेल. आणि जे काही समाजाचे कार्यक्रम होत असतात महिलांचे किंवा मुलांचे, जर तिथे काही म्हणजे संधी मिळाली मला, तर मी नक्कीच सवलतीच्या दरामध्ये आपल्या मुलांना आणि पालकांना नक्कीच मदत करेन. काही गरजू आणि होतकरू मुलांनाही मला मोफत मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल. आत्ताच आपण शुभदाताईंचं सगळी मुलाखत ऐकली सगळ्यांनी. तर शुभदाताईंनी निवडलेलं एक क्षेत्र फिंगरप्रिंट ॲनालिसिस. तर हे एक वेगळं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या अभ्यासातून किंवा त्यांनी केलेल्या अभ्यासातून मुलांना कसं घडवायचं किंवा मुलांचं करिअर कसं निवडायचं हे आपल्याला जास्त समजतं. आणि आपला प्रबोधनाचा उद्देश हाच आहे की नवीन पिढी घडवायची किंवा नवीन समाज घडवायचा आहे, सशक्त समाज किंवा सुजान समाज घडवायचा आहे. आणि हे कार्य त्यांच्या या अभ्यासातून किंवा या त्यांच्या क्षेत्रामुळे सहजच आपल्याला समजेल. म्हणून सगळ्यांनी आपण त्यांच्या या करिअरचा किंवा त्यांच्या या बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेऊन आपल्या मुलांचं करिअर त्यांच्या थ्रू जर आपण निवडलं तर ते आपल्याला निश्चितच फायदेशीर होईल. तर अशा या शुभदाताईंचा आपण आपल्या प्रबोधन संस्थेतर्फे सत्कार करत आहोत. धन्यवाद प्रबोधन संस्था ठाणे.